आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक 2026 सुरू असून पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात राजकीय वातावरण तापले। घोडेगाव पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे। यावेळी ही लढत फक्त पक्षाची नाही तर जुन्या राजकारण्यांविरुद्ध नव्या विचारांची आहे। घोडेगाव पंचायत समिती गणामध्ये ही लढत अधिकच लक्षवेधी ठरते। एका बाजूला जुनं आजमावलेलं राजकारण तर दुसऱ्या बाजूला तरुणाईचा आवाज, विकासाची जिद्द आणि बदलाचा नारा। शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावर कपिल दिलीप काळे पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत। आज घोडेगाव गणामध्ये एक चित्र स्पष्ट दिसते। जनता बदलाच्या बाजूने उभी आहे। तरुणांची मजबूत फळी, महिलांचा विश्वास, ज्येष्ठांचा आशीर्वाद हा सगळा पाठिंबा कपिल काळे यांच्या पाठीशी ठाम आहे। रखडलेला विकास, अर्धवट कामं आणि फक्त आश्वासनांचं राजकारण याला आता जनता कंटाळली आहे। शिक्षण असो, आरोग्य सुविधा असोत, रस्ते असोत, पाणी योजना असोत, महिला सक्षमीकरण असो की तरुणांसाठी रोजगार, प्रत्येक मुद्द्यावर ठोस भूमिका आणि स्पष्ट दिशा कपिल काळे यांनी जनतेसमोर मांडली आहे। म्हणूनच आज घोडेगाव पंचायत समिती गणामध्ये गावोगावी चौकाचौकात एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे कपिल काळे यांच्या पाठीशी उभे राहण्याची। प्रचारात आघाडी, जनतेचा भरघोस पाठिंबा, विजयाचा आत्मविश्वास या सगळ्याच्या जोरावर कपिल दिलीप काळे हे निवडणूक दणदणीत जिंकतीलच असा ठाम विश्वास जनतेतून व्यक्त होत आहे। यावर तुम्हाला काय वाटते हे कमेंट करून नक्की सांगा। फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा। वास्तव मराठी।